तर मंडळी आपण आलो आहोत आता मालवण या ठिकाणी. मालवण बस स्थानक तुम्ही माझ्या मागच्या साईडला बघू शकता. आणि इकडनं आता आपण पुढे जाणार आहोत राजकोट या ठिकाणी. राजकोट किल्ला जिकडे छत्रपती शिवाजी महाराजांचा स्टॅच्यू बांधला आहे, तो स्टॅच्यू बघायला आता आपण जात आहोत. तर चला मग आपण आता राजकोटच्या दिशेने पाऊल टाकूया. तर मालवण डेपोतना हा रस्ता गेला आहे, तो गेला सरळ बाजारपेठला. सोमवार बाजार, मालवण बाजार ज्या ठिकाणी लागतो सोमवारी, त्या ठिकाणी समुद्र किनारासुद्धा आहे. आणि तिथूनच पुढे आपण मागच्या वेळी गेलो होतो सिंधुदुर्ग किल्ला आणि उजवीकडे पुन्हा राजकोट किल्ला. तर हाच जो रस्ता आहे, या रस्त्याने आपल्याला जायचं आहे. दीदी मार्केटबद्दल काहीतरी सांग ना. मार्केट कधीपासून आहे? मच्छी मार्केट म्हणजे का मच्छी मिळतात, सुकी ओली. मच्छी मार्केटमध्ये, मालवणच्या मच्छी मार्केटमध्ये सगळ्या प्रकारच्या मच्छी मिळतात, ओल्या सुक्या. आणि हे मार्केट खूप जुनं मार्केट आहे. आणि ही छत्री इथे आता पाऊस सुरू झाला आहे अचानक मालवणमध्ये. आणि सगळे आमची आरजी मंडळी भिजली आहे. छोटी छोटी छत्री आहे ही. आणि या ठिकाणी इथे गाय वगैरे ते पण आसऱ्याला उभे आहेत. ए बाबू, अम्मा आहे. इकडे थांबलेत. खूपच जोरात पाऊस सुरू झाला आहे. आणि आता काय आम्हाला हा पाऊस थांबेपर्यंत पुढे जाता येणार नाही. बघू शकता एवढा जोरात पाऊस आहे. आम्ही भिजलो आहोत अर्धे. सगळी मंडळी पण आयुष्याला उभी आहे. आणि हा माणूससुद्धा भिजला आहे. तर या ठिकाणी असा भरपूर पाऊस पडला आणि रस्त्यावरती ज्या भाज्या विकत होत्या त्याच्या भाजीत पण पाणी गेलं आहे. आता थोडासा पाऊस कमी झाला आहे, तर आपल्याला आता पुढे जायचं आहे. शेवटी थोडा हा पाऊस कमी झाला आहे. आणि छत्री आमच्याकडे 2च आहेत, 3 आहेत. आणि मंडळी आहेत आमच्या 8. नवीन भाजी मार्केट या गल्लीत आहे. तुम्ही बघू शकता. आता पुढे जसं पुढे जाल रेनकोटवाली जातात त्याच गल्ली. रेनकोटवाली 2 मंडळी जात आहेत त्या ठिकाणी भाजी मार्केटवर आहे. आणि आपल्याला या डावीकडे जायचं, पण आम्ही तुम्हाला दाखवलं असतं. चला समुद्र पाणी बघ कुठपर्यंत आलंय. या इकडे पुढे ये वाईट. बस रेती इकडे ते नको. आणि शेवटी आपण मंडळी आलो आहोत तिकडे समुद्र किनाऱ्यावरती. जो समोर तुम्हाला दिसतोय तो सिंधुदुर्ग किल्ला आहे. आणि भरतीची वेळ असल्या कारणाने बीचवर पण पाणी आलं आहे पूर्ण. त्यामुळे आम्हाला आता मागून जावं लागेल.
ब्रिजवर पण कोण नाही त्या ठिकाणी कोण नाही ब्रिजवर पण कोण नाही. तर हे पुढे या ठिकाणी आहे मालवणचं मच्छी मार्केट आणि आता आपण मालवणच्या मच्छी मार्केटमध्ये जाणार आहोत. अंगडी होते तुम्ही बघू शकता मच्छी मार्केट चाललं आहे मच्छी मार्केटमध्ये. मी व्हेजिटेरियन आहे तुमचं नाही काढत. खूप मोठ्या मच्छी फिश या ठिकाणी आहेत. वा इकडे मच्छी या ठिकाणी मच्छीचा लिलाव होतो. एकदम अर्ली मॉर्निंगमध्ये या ठिकाणी मच्छी विकल्या जातात आणि बल्कमध्ये मच्छी इकडे विकली जाते. आणि हा जो एरिया आहे या ठिकाणी मार्केटमध्ये इथे लिलाव होतो अगोदर आणि नंतर या मच्छी या मार्केटमध्ये येऊन विकल्या जातात. हा विशाल आता मला वाटतं समुद्रातच जाईल थोड्या वेळात. आणि तुम्ही बघू शकता हे आहे ते राजकोट. हा तो राजांचा पुतळा आहे इकडे उभा आहे. मंडळी आपल्याला आता या रस्त्याने जायचं आहे पुढे. हा जो रस्ता गेला आहे पुढे दिसतोय तुम्हाला जो रस्ता तिकडून डावीकडे राजकोटवरती जायला रस्ता गेला तर आपण तिकडनं जायचं आहे. तर समोर दिसतोय तो सिंधुदुर्ग किल्ला आहे. भरतीचं पाणी पूर्ण बीचपर्यंत आलं आहे. छोटा इकडे पप्पू भिजलाय त्याला भरपूर थंडी लागते वाटतं बिचारा. बाय. तर शेवटी आपण आत्ता इकडे आलो आहोत मालवण जेट्टी या ठिकाणी. मागे माझ्या मागे तुम्ही बघू शकता सिंधुदुर्ग किल्ला आणि आपल्याला जायचं आहे राजकोट इकडे. राजकोट हा जो तुम्ही बघू शकता जो राजांचा पुतळा तुम्हाला दिसतो आहे तिकडे आहे या साईडला. हा या ठिकाणी राजांचा पुतळा आहे तिकडे आपल्याला जायचं आहे. आणि सध्या आम्ही आलो आहोत मालवण जेट्टी इकडे. तर आता पुढे आपण इकडनं पुढे निघालो आहोत आणि आता आपल्याला या साईडला जायचं आहे. राजकोट किल्ला बघण्यासाठी जो रस्ता गेला आहे तिकडनं गेला पुढून. राजकोट आहे.
तर मंडळी नेहमीप्रमाणे आमचा गुगल मॅप पुढे चालला आहे सगळ्यांना रस्ता दाखवत आणि आम्ही त्याच्या मागून मागून चाललो आहोत. पण प्रत्येक वेळी असंच होतं की त्यालाच रस्ता माहीत नसतो, त्याच्यामुळे सगळ्यांचा पोपट होतो. आता बघूया. आणि आपण या ठिकाणी एक मंदिर आहे, काळबादेवी मंदिर, इकडे आलं आहे. आणि हा एक या ठिकाणी सुंदर असा हा बंगला आहे, प्रशस्त बंगला. गौरांश आपली पाण्यातनं वाट काढतोय. आणि विशाल चव्हाण हे मंदिरात गेलेलं आहे. हे काळबादेवी मंदिर आहे या ठिकाणी. अतिशय मेढा मालवण काळबादेवी मंदिर. एंट्रन्स आहे इकडनं, गाभाऱ्यात तिकडनं एंट्री आहे. काळबादेवीचं मंदिर आहे. होय होय. हे काका होते इकडे, त्यांनी आम्हाला इकडे रस्ता दाखवलाय. पुढे गेल्यावरती एक गणेश मंदिर येतं. गणेश मंदिराच्या इकडनं डावीकडे राजकोटला जायला रस्ता आहे. बाबा चलतोय मी, माझी भूमिका संपली. थँक्यू इथपर्यंतच होती. ठेव. थँक्यू. एका वर उचलून घेतलं नाही असं वाटत. हे असे वेगवेगळे गणपती या ठिकाणी. आणि हा वर्ल्ड फेमस खवले गणपती या ठिकाणी. आणि हा राजकोट किल्ला इकडनं उजवीकडे हा तुम्ही बाण बघू शकता. आता आपल्याला इकडनं पुढे जायचं आहे. हा रस्ता तो सरळ इकडे गेला आहे राजकोट किल्ल्याला. आणि आता बरंच चालल्यानंतर आपण
अजून पोचलो नाही आहोत, अजून थोडं 10 मिनिटाच्या अंतरावर आहे इकडनं राजकोट. चालत ये. राजांचा केवढा मोठा इकडे पुतळा बांधलेला आहे, स्टॅच्यू. आणि आपण एवढं फिरून फिरून आलो या ठिकाणी. हे पण एक आयलंडच आहे. नाही, आयलंड नाही. ही राजकोट किल्ल्याची इकडनं एंट्री इकडून आहे. आणि शेवटी आपण इकडे आलो आहोत. राजकोट किल्ला, हा राजकोट किल्ला, या किल्ल्याची एंट्री इकडनं आहे. आणि एक आयलंडवरतीच जवळ एक आयलंडच आहे. चप्पल आपल्याला काढून जावं लागेल आपल्याला. आणि हा जवळजवळ मला असं वाटतं 50-60 फुटाचा जर पुतळा आहे. या अधिक सुद्धा असेल, जास्त सुद्धा असेल, काय माहीत नाही. एवढा तरी मोठा स्टॅच्यू आहे. अगर मैं आपको कल मिलूँ तो सुबह वाला इधर से कनकौली के लिए. अतिशय अतिशय भव्य दिव्य हा या स्टॅच्यू आहे इकडे. किधर रखोगे भव्य स्टॅच्यू आहे खूप. लेकिन किसको असतात ना ते चौकशी पेपर स्टॉलला तर मंडळी, तुम्ही बघू शकता माझ्या मागच्या साईडला राजांचा इकडे पुतळा आहे. खूप उंच हा पुतळा आहे. अशा भव्य दिव्य. तर आता सगळ्यांनी आपला उजवा आपल्या डाव्या साईडला ठेवायचा, छातीच्या डाव्या साईडला. आणि जेव्हा माझी घटना पूर्ण होईल तेव्हा सगळ्यांनी महाराज की जय असं म्हणायचं. की जय नाही, विजय असो म्हणा, विजय असो म्हणा. ठीक आहे. आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम. गणपती, गजपती, भूपती, प्रजापती, सुवर्ण रक्त श्रीपती, अष्टवदान जागृत, अष्टप्रधान वेष्टित, न्यायालंकार मंडित, शस्त्र अस्त्र शास्त्र पारंगत, प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर, श्रीमंत
श्री 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 छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो. नमो पार्वती पते हर हर महादेव. बाबा असंच रामसेतू बांधलेला हो. लांब दगडांचा ब्रिज आहे. आणि आपण मगाशी ही जी जेट्टी दिसते आहेत तिकडनं इकडे आलो होतो आणि पूर्ण मागून असं फिरून आपण असे गेलो होतो या किल्ल्यावरती, राजकोट किल्ल्यावरती, हे मागच्या साईडला. आणि आता आपण आलो आहोत या रस्त्याने, हे जे दगड दिसत आहेत त्या रस्त्याने आपण आलेलो. या एवढं जर अगोदर आम्हाला माहीत असतं तर आम्ही इकडनंच आलो असतो आणि आमचा खूप मोलाचा असा वेळ वाचला असता मंडळी. ठीक आहे, एनिवे खूप मजा आली. तर हा मंडळी, हा इकडे मजनू रोड, रोमिओ वन साइड हिरो समुद्र किनाऱ्यावर चालतोय. आपल्या त्या साईडला आठवत गाणी म्हणत. तर मंडळी, आता आपण निघालो आहोत परतीच्या प्रवासाला. आपण आज गेलो होतो राजकोट किल्ला बघायला आणि आता या एस टीने आपण पुन्हा आता आपल्या घरी जातो.